नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण। माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मी आता चाललो आहे आमच्या पूर्ण प्राथमिक शाळा कोणगे नंबर 2 मध्ये। आज 15 ऑगस्ट आहे आणि म्हणूनच मी शाळेमध्ये जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी चाललो आहे। रोडवरतीच गाडी उभी केली, पार्क केली आणि मी इथून पायवाटेने शाळेत चाललो आहे। या पायवाटेने आम्ही लहानपणी शाळेत जायचो आणि तेव्हा पण 15 ऑगस्टला खूप वेगळी मजा असायची, वेगळी ओढ असायची। आता वाट बदलली आहे, आता चिऱ्याची वाट बनवली आहे। तेव्हा पायवाट होती नुसती छोटीशी, त्या वाटेने आम्ही शाळेमध्ये जायचो, खूप मजा यायची। तर आता शाळेमध्ये गेल्यानंतर तिथे लहानपणीसारखेच 15 ऑगस्ट 26 जानेवारी जे शाळेतले कार्यक्रम असतात ते तिथे साजरे होतात। तर त्याचप्रमाणे आता आजचा जो 15 ऑगस्टचा कार्यक्रम आहे तोही तिथे दरवर्षीप्रमाणे जेव्हा आम्ही लहान होतो त्याप्रमाणेच आताही तो साजरा होतो, त्याचप्रमाणे आजही होईल। यासाठीच मी आता शाळेमध्ये चाललो आहे आणि तिथे जे होणारे कार्यक्रम आहेत आणि कसा काय कार्यक्रम होतो हे तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, आता आपण शाळेमध्ये जाऊया। समोरच आपली ही मराठी शाळा तुम्हाला बघायला मिळते। या शाळेमध्ये मी आता चाललो आहे। मित्रांनो, मी आता शाळेमध्ये पोहोचलो आहे आणि आता आपण पुढे कसे इथे कार्यक्रम होतात ते पाहूया। सर्वांना नमस्कार आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण होणार आहे आणि आपण सर्वजण उपस्थित आहात। मी ज्या सूचना येईल त्या पद्धतीने आपण पुढे चालणार आहोत। ध्वज फडकल्यानंतर सर्वांनी आपल्याला ध्वजाला ध्वजवंदना द्यायची आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत आणि ध्वजगीत असे हे होईल आणि यानंतर मग वर्गामध्ये छोटासा कार्यक्रम होणार, खाऊ वाटप। ओके, हां, प्रेड सावधान। एक साथ सलामी दोगे, सलामी दो, हाथ नीचे। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। एक साथ राज्यगीत के लिए तैयार, एक साथ राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। भीतीन आमा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा, सह्याद्रीचा सिंह
गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. एक साथ ध्वजगीत के लिए तैयार, एक साथ ध्वजगीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, कब होवे प्रण पूर्ण हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. भारत माता की जय. भारत माता की जय. स्वतंत्र दिनाचा विजय असो. स्वतंत्र दिनाचा विजय असो. छत्रपती शिवरायांचा विजय असो. छत्रपती शिवरायांचा विजय असो. घटनाप्रमुख बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. घटनाप्रमुख बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. लाल बहादूर शास्त्रींचा विजय असो. लाल बहादूर शास्त्रींचा विजय असो. पंडित जवाहरलाल नेहरूंचा विजय असो. पंडित जवाहरलाल नेहरूंचा विजय असो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. ओके चला. चला आतमध्ये चला. काय लागलंय? अतिशय उत्साहामध्ये आपला जो ध्वजवंदनाचा जो कार्यक्रम आहे अतिशय उत्साहात पार पडलेला आहे. त्यामध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाच्या घोषणा देखील खूप चांगल्या उत्साहात सर्वांनी दिल्या. त्याबद्दल खूप खूप आभार. आजचा जो आपला जो स्वातंत्र्य दिन आहे तो यावर्षी आपण करत आहोत 78वा स्वातंत्र्य दिन. आपल्या देशाला म्हणजेच काय तर आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून 78 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्याचाच एक उत्सव म्हणून आपण दरवर्षी 15 ऑगस्टला म्हणजे आजच्या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. आणि यावर्षी देखील शासनाने काय केलेलं आहे अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शासनाने जी योजना राबवली होती किंवा जो कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती तीच पद्धत यावर्षी पण शासनाने आखलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला देखील घरोघरी हर घर तिरंगा हा उपक्रम सगळ्यांनी घेतला किंवा सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आणि आपल्या शाळेमध्ये देखील किंवा सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 3 दिवस झाला आपला काय करत आहोत आपण झेंडा फडकवतच आहोत. आणि आजच्या दिवशी त्याचं महत्व आपल्याला आणखी जास्त आपल्याला वाटून येतं किंवा आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलेले आहात. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंगो काटकर, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान सदस्य, त्यानंतर वाडीतील ग्रामस्थ मंडळी भाऊ, रमाकांत भाऊ, आमचे दीपक भाऊ, त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्या, आमच्या शाळेच्या उपाध्यक्षा, त्यानंतर अंगणवाडीचे विद्यार्थी, अंगणवाडीचे पालक, आपल्या अंगणवाडी बाई, स्वयंपाकी काकी, आमचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे सर्व पालक आणि सर्व ग्रामस्थ यांच्या शाळेच्या वतीनं खूप खूप मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी अगोदर आपण काय करणार आहोत
आपल्या मुलांचे 2 मुलांचं मी भाषण ठेवलेलं आहे. ते त्यांचे 2 गोष्टींचं मनोगत व्यक्त करणार आहे. आता ते मी फक्त शब्दसमूहाने स्वागत केले पूर्ण कार्यक्रम मांडण्याचं, कारण खाली कार्यक्रम असल्यामुळं आपल्याला तो जास्त वेळ गेला असता. म्हणून मी शब्दसमूहाने सर्वांचं स्वागत करतोय. आणि आपण काय करूया की आमचे जे 2 विद्यार्थी आहेत शाळेचे, तर त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहे 2 शब्दामध्ये. आपण त्यांचं भाषण ठेवलेलं आहे आणि आपण लागलीच कार्यक्रमाला सुरुवात करणार. आवाज मोठा. यानंतर आपल्या शाळेचा विद्यार्थी 4थीचा विद्यार्थी आर्नव सुभाष काटकर हा त्याच्या 2 शब्दात मनोगत व्यक्त करेल. आवाज मोठा. यानंतर आपल्या कार्यक्रमासाठी आलेली प्रमुख पाहुणे असतील, ग्रामस्थ असतील, आपल्यापैकी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे 2 शब्दांमध्ये. आणखी एक छोटासा कार्यक्रम आहे त्याचा की मागच्या वर्षी भारत टॅलेंट सर्च नावाची परीक्षा झाली होती. म्हणजे जसं की मंथनमध्ये परीक्षा असते, सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च, ज्या बाहेरच्या स्पर्धा परीक्षा आहेत आपल्या शाळेला संबंधित, शाळेच्या अभ्यासक्रमावरच असतात म्हणजे शाळेला संबंधित परीक्षा असतात त्या. आणि त्या परीक्षेपूर्वी मी आमच्या त्या विद्यार्थ्याला बसवलं होतं आपल्या आर्नव, आणि त्या परीक्षेमध्ये तो त्या जिल्ह्याचा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3रा रँक आलेला आहे. जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट रँक 3रा आलेला आहे आणि तो केंद्रामधून पण तो आलेला आहे 3रा. त्याच केंद्रातले 3 विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यामुळे त्याला आपल्याला त्यांच्याकडून प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी भेटलेली आहे. आपल्या सर्वांच्या त्याचं त्याला देऊन आपल्याला हे करायचं आहे, स्वागत करायचं आहे. हे घेऊया. ते आपल्या समुद्र मार्गाने या ठिकाणी आले भारतात आणि त्यांनी मसाल्याचा व्यापार तयार करण्यासाठी त्यांचा उद्देश होता. त्या पद्धतीने ते आले, त्यांनी मसाल्याचा व्यापार करायला सुरुवात केली. आपल्या देशावरती त्यांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपला देश आणि आपल्या देशात असलेली मंडळी या सर्वांना त्यांनी हाताखाली घेऊन त्यांना कामाला लावून त्यांना गुलामच बनवलं. प्रत्यक्ष माझं घरचा सुद्धा मला राहायला मनाई असा प्रकार होता. पण ते याच्या लोकांना म्हणजे त्या स्थानिक जनतेला ते मान्य नव्हतं, कारण ते मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती आपली मंडळी असायची आणि त्याला ताळा म्हणून आपल्या माणसाला समोर असत. तर हे आपल्या मंडळीला सहन होत नव्हतं. म्हणून काही मंडळीने, काही लहान मुलाने या देशाने आपल्याला प्राण अर्पण केलं. गाड्या सुद्धा आपल्या देहावरून घेऊन
यावरून नेले आहेत, गोळ्या छातीशी घेतलेल्या आहेत, झेलून आपलं प्राण अर्पण केल्या देशासाठी. लोकमान्य टिळकांसारख्या नेत्याने अहोरात्र चळवळ निर्माण केली, सावरकरांनी चळवळ निर्माण केली. कारण आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे, आपण गुलाम कितीच राहायचं आहे. कारण ते आपल्या देशावर म्हणजे इंग्रज बाहेरून येऊन आपल्याला सत्ता गाजवतात आणि आपला देश आपण असते का, म्हणून मग त्याने सभा घेण्यासाठी सुद्धा त्यावेळी बंदी असायची. कारण ते पकडायचे, जेलमध्ये टाकायचे, गोळ्या घालायचे, तरी पण बेधडक सभा घ्यायचे. रात्री कुठेतरी कोणाच्या खोलीमध्ये जाऊन तिथे सभा घ्यायच्या पद्धतीने त्यांनी चळवळ सुरू केली. आणि या नेत्यांनी 15 ऑगस्ट 1927 रोजी हा आपला देश स्वतंत्र केला. आणि आज ते आपल्या समोर नाहीत, परंतु आज त्यांच्यामुळे आपण उभे होते. त्या सर्वांना आपण मानवंदना आता केलेलीच आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हा 15 ऑगस्ट सण आपण साजरा केला. हा एक प्रकार सणच आहे असं समजून आपण हा साजरा केलेला आहे. तर आपण सर्वांनी सुद्धा कसं एक चांगला भारताचा नागरिक बनायला. सुंदर अशी छान अशी एक कविता त्यांनी तयार केली, म्हणजे त्यांनी आपल्यासमोर एक सादर केलेली आहे. त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे म्हणजे आपण काय दरवर्षी हेच होतं, प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असतात बरेच, फक्त आपले प्रभागाचे मानले तेच मनोगत व्यक्त करतात आणि दुसरं रमाकांत भाऊ पण व्यक्त करतात. यावेळेस रमाकांत भाऊची तब्येत थोडीशी आजारी असल्यामुळे थोडंसं ते यावेळेस ते काय बोलू शकले नाही. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक दरवर्षी कुणी ना कुणी एखादी महिला देखील येऊन त्यांचं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. त्यांनी देखील आपल्या अंगणवाडी बाई समजा किंवा उपाध्यक्ष असतील अशा किंवा ग्रामस्थ असतील त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. असे यावर्षी देखील मी इच्छा व्यक्त करतो. आपले बघा आपल्या लहान मुलांचं करावं तेवढं खूप कमीच आहे. कारण जेव्हा आपण स्टेजवर येऊन बोलतो त्यावेळेस आपल्याला खरं ते करेज करतं किंवा इथं बोलण्यासाठी किती धाडस लागतं कळतं. मला त्या दृष्टीने वाटतं की आपल्या मुलांनी खूप चांगलं प्रयत्न केलेला आहे, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये. कारण समोर आले तिथं तो लोक व्हायला सुरू होतो. त्या मानानं आपले जे मुलं आहेत त्या पद्धतीने जात आहेत आणि पुढचे सर्व येणारे सर्व विद्यार्थी देखील आहेत त्याच पद्धतीनं त्यांची प्रगती होऊ. असो सर्वांना एकदा धन्यवाद देतो, त्यांची नावं घेतो. हा आपल्या शाळेचे अध्यक्ष सचिन भाऊ काटकर यांनी मुलांसाठी जे लिहिलेले आहे. मीना वहिनी मंडळी भाऊंनी सुद्धा बिस्किट्स आणलेले आहेत. मीना वहिनी चॉकलेट आणले आहेत. त्यानंतर आमचे माजी अध्यक्ष त्यांनी चॉकलेट्स आणलेले आहेत. दीपक भाऊंनी चॉकलेट्स आणलेले आहेत. हा आमच्या उपाध्यक्षा आरवचे बालक यांनी देखील आपल्या मुलांना वाटप करण्यासाठी चॉकलेट आणले आहेत. महेश सुर्वे आमचे विद्यार्थी अंगणवाडीचे विद्यार्थी त्यांचे पालक महेश सुर्वे यांनी चॉकलेट आणलेले आहेत. आणि आमचा अंगणवाडीचा विद्यार्थी अंशू त्याचे वडील अक्षय चव्हाण यांनी देखील आपल्या मुलांना खाऊ आणलेला आहे. या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि आपल्याला छोटासा खाऊ वाटपाचा कार्यक्रम झाला की आपला कार्यक्रम इथे संपलाचं जाहीर करतो. धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा. मागच्या वर्षी विद्यार्थी जरा जास्त होते, वाटप करायला काही टेन्शन नव्हतं. Yeah.